कवितेचं नाव काय? घर. बरोबर. पुंडीराज जोशी यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची कविता आहे. घरापासून आपलं शिक्षण काय होतं? चालू होतं. बरोबर. घर हे नुसतं चार भिंती नसतं, तर घर ह्या देखण्या काय असतात? कृती असतात. बरोबर. आजकाल तुम्ही माहिती आहे की आपली 4 मजली 5 मजली 1 मजली आपण बिल्डिंग बांधतो आणि खूप असं काय असतं? आपलं सुंदर घर असतं. आपलं घर सुंदर असतं, पण आपण त्या घरामध्ये किती घाण करतो हे तुला सांगायची गरज नाही. आपले कपडे कुठंतरी आपण फेकतो. बरोबर आहे का नाही? तर आपल्यावर संस्कार हे कुठं होत असतात? घरात होतात. आणि त्या घरामध्ये आपण खेळतो, बागळतो. मोठं झालं की आपल्या खूप आठवणी असतात घरामध्ये. बरोबर. आणि त्या आठवणी घेऊन आपण काय करत असतो? जगण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वात महत्वाचं की घर हे एक वस्तू आहे का? नाही. घर काय आहे? वास्तू आहे. मग मला एक सांगा की घर हे आनंदी काय असतं? वास्तू असतं. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुम्ही आनंद काय करत असता? व्यक्त करत असता. आनंदाने तुम्ही खेळत असता, बागडत असता. आणि ती एक आनंदी वास्तू आहे. आणि म्हणून घर नाही नुसतं खोल्या. घर काय नाहीये? नुसतं खोल्या नाही आहे. पण तसं आपण मनापासून मानलं पाहिजे. बरोबर आहे का? सगळ्यांचं आपापल्या घरांवरती प्रेम आहे. सगळी माणसं घरामध्ये प्रेमानं राहतात. सगळी माणसं एकजुटीनं काम करत असतात, सलोख्यानं राहतात. बरोबर आहे का? बहीण भावांचं प्रेम असतं. घरातले सगळे जे काही फॅमिली मेंबर असतात ते एकमेकांसोबत प्रेमानं सलोख्यानं राहत असतात. आणि आपलं घर एक चांगली वातावरण आनंदी राहावं यासाठी सदैव काय करत असतात? प्रेम करत असतात. ते त्यामध्ये राहतात. घरात हव्या भावना ओल्या. कशा भावना पाहिजेत घरामध्ये? ओल्या. पण तुम्ही तर घरामध्ये अशा भावना काय ठेवतात? एक दुसरं दुसरं. बरोबर आहे. बहीण भावाचे भांडण तुम्हाला माहिती. एक दुस्सा दिला ना बस, परत तो तिकडून दुस्सा देतो, हा इकडून दुस्सा देतो. नुसतं मस्ता निस्सूर करून एवढं मस्ती असते घरामध्ये. आणि तुमच्या त्या ओल्या भावनामध्ये तुझं सगळंच ओलं होऊन जातं. बरोबर का? सांगायचं तात्पर्य की आपल्या घरामध्ये जिव्हाळा पण पाहिजे. घरामध्ये काय असतो? जिव्हाळा. सगळी माणसं एकमेकांसोबत रागवतील. बरोबर आहे का नाही? एकमेकांसोबत भांडण करतील, पण त्यांच्यामध्ये काय असतो? घरामध्ये जिव्हाळा असतो. कारण ते घर असतं, त्याच्यात प्रेम असतं. आणि तुझं माझं सेम असतं. कोणाला सांगू नको. असं काही नसतं. म्हणून ते सारखंच असतं. आणि म्हणून ते घरात जिव्हाळ्याचं प्रेम असतं. तुझं पण घर असतं आणि माझं पण घर असतं. फक्त मी तुला माझ्या घरात कधी बोलवणार नाही. कारण आजकाल आपल्याकडे एवढी सिक्युरिटी झाली आहे की आजकाल कोणी कोणाच्या घरात बोलवत दुरूनच चहा विचारत नाही आजकाल. गावामध्ये काही झालं तर प्रेमानं काय म्हणते? आपल्या घरात ये. काय म्हणतो? आपल्या घरात ये. पण आजकाल कोणी कोणाला घरात बोलवत तू तुझं बाहेर बघून घे म्हणतात. मला काही तरी घेणं नाही. बरोबर का? आणि म्हणून घर हा नाही नुसतं पसारा. घर आपल्या शिक्षणाची काय असते? पहिली शाळा असते. पहिल्यांदा आपल्यावर संस्कार कुठून होतात? घरातून. आपण आपला जन्म होतो. बरोबर आहे का नाही? आईची भाषा आपण मुलगा शिकतो. अमेरिकेतले मुलं इंग्रजी बोलायला शिकतात. आणि आपले मुलं जी आईची मातृभाषा असते ते बोलायला शिकतात. आपल्याला मराठी बोलायला कोणी शिकवत नाही. आणि अमेरिकेतल्या मुलाला इंग्रजी बोलायला कोणी शिकवत नाही. हे घरातीलच संस्कार असतात. आपल्याला त्यामुळे इंग्रजी बोलता येत नाही आणि तिकडच्या पोराला मराठी बोलता येत नाही. आणि आपण मराठी तर एवढी चांगली बोलतो की मराठी बोलल्याबरोबर सगळे गेले समजायचं काय टेन्शनच नाही. एवढी आपली खतरनाक मराठी असते. आपल्या जेवढे काही विविध प्रांत असतात त्या विविध प्रांतामध्ये आपली वेगवेगळी मराठी भाषा काय केली जाते? बोलली जाते. आदिवासी भागात वेगळी बोलली जाते. आणखी दुसऱ्या भागामध्ये वेगळी बोलली जाते. आणखी दुसऱ्या भागामध्ये वेगवेगळी मराठी बोलली जाते. आणि आपल्या बोली भाषेचे खूप असे प्रकार आहेत. काय रे?
तेलुगूमध्ये पण वेगळी भाषा हा बोलतात. वेगवेगळे. आपला भारत देश एवढा सुंदर सर्वांगीण लँग्वेज न भाषा आहे. अरे तुला काय सांगू, मी पुण्यामध्ये आलो होतो, माझी भाषाच कोणाला कळत नाही. ते कंडक्टर म्हणे तू कुठून आलंय, कारण आपली गावरान भाषा असतं, गावाकडची विदर्भाची भाषा, त्याला माझी भाषाच नाही कळायचं. इकडे म्हणायचं माऊली, मी म्हणलं मी माऊली कवा झाले, मला मलाच कळायचं नाही की माऊली म्हणजे काय. मला वाटलं ते माऊली म्हणजे ते महाराज वगैरे असतं नाही. मी डोक्याला ताप मारून घेतलं, माऊली कसं, लय अवघड व्हायचं. आमच्या इकडे रामराम म्हणतात, नमस्कार म्हणतात, इकडे म्हणतात जय माऊली, बरोबर. तर आपल्याकडे मराठी भाषा ना खूप खूप प्रेमळ भाषा आहे. या झटक्यामध्ये मी मराठीमध्ये एमएच करून टाकलो. मला कोणीतरी सांगितलं, माझे एक सर होते शिकवता शिकवता, सर म्हणले गळ्या मराठी भाषा एक नंबर असते. माझं प्रेम तेव्हाच उतू आलं मराठीवर आणि मी डायरेक्ट एका झटक्यामध्ये एमएच करून टाकलंय. नंतर मला कळालं की मराठी भाषा खूपच एक नंबर असते. पोरांना शिकवताना मराठीमध्ये एवढी मजा येते ना. पोरांना मी घर म्हटलं, मी म्हणतो घर, त्याला वेगळंच समजतं घर. मी बोललं की ते आपोआप हसायला लागतं. त्याला म्हणतो तू का हसायला लागतो, ते त्याला हेही माहित नसतं ते का हसायला लागतं. मग हसल्यानंतर म्हणते मी कशासाठी हसलो. मी म्हणलं मलाच कळत नाही की तू कशासाठी हसतो. मराठी भाषेत लय मजा असते आणि त्याच्यापेक्षा मग तुझी मजा घरामध्ये असते, बरोबर आहे का. आणि घर नुसतं पसारा नाही, केवळ घर नाही, केवळ निवारा. घराला असते एक कहाणी आणि घराला असतो आपला चेहरा. हे घर कोणाचं रे, देशमुखांचं. तुझं घर आहे, हे घर कोणाचं, देशमुखचं. हे घर कोणाचं रे, त्याचं. आपण नावानं गावं ओळखतात माहितीये का. घर एखाद्याला म्हणलं ना हे भाऊ, हे शेख भाऊचं घर आहे, लगेच सांगतात घर, बरोबर आहे का नाही. आणि आपलं घर, आपल्या घराला कहाणी असते. आजोबानं पंजोबानं ते जपवलेलं घर असतं. तुमच्या घराला एक कहाणी आहे, बरोबर आहे का नाही. फक्त कोणाचं घर हरपायचं नाही, बरोबर आहे का नाही. वाईट काम कधी करायचं नाही. घराला, प्रत्येकाला घरामध्ये एक कहाणी असते, घराला एक चेहरा असतो. आणि घर शिकवते, पाहायला शिकवते. घर कसं शिकवते, पाहायला शिकवते आणि चालायला शिकवते. घर आपल्याला चालायला शिकवते, घर आपल्याला धावायला पण शिकवते. काय शिकवते, धावायला शिकवते. घर शिकवते, लढायला शिकवते. आपण पहिलं पाऊल जन्मता झाल्याबरोबर कुठून टाकतो, घरातून बाहेर टाकतो. मग तू बाहेर जाऊन तिकडे काय करतो, तू बरंच काही करतो, बरोबर आहे काय. घरातच तू सगळ्यांना सर्वप्रथम जे काही करतो ते मला कळालं, तू काय काय करतो ते सगळं काही तू घरातच करतो, बरोबर आहे का नाही. हसायला, रडायला, लढायला, भांडण करायला कुठं शिकतो रे, आपलं घर कसंही असू दे, कुळाचं का घर असू दे, गवताचं का असू दे, कारण ते आपलं घर आहे. एखाद्याला विचारलं तू कुठं चालला रे, तर घरी चाललं, माणसाला सुरक्षित वाटते, बरोबर आहे का नाही. आई वडिलांना पण काय वाटते, घरी चाललो म्हटलं की काय वाटते, सुरक्षित वाटते. तो घरी चालला, त्याच्या मनाला समाधान वाटतं. एखाद्याला म्हणलं कुठं चालते, एखाद्याला म्हणलं नाही मी जेलमध्ये चालतो, त्याच्याकडे माणूस काय वाटते, भीती वाटते, बरोबर आहे का. बघा दोन शब्द कसे वेगवेगळे आहेत. तिथं पण तुला झोपायला जायचं आहे, इकडे पण तुला घरात तुझं सगळं बागडायचं आहे. सांगायचं तात्पर्य आहे की आपण कुठं वागून काय करतो तिथं आपलं अस्तित्व काय होते, निर्माण होते. आणि म्हणून घर आपल्याला लढायला शिकवतं, दुःखाचा डोंगर आपल्याला चढायला शिकवतं. घर काय शिकवतं, ज्याच्या जीवनामध्ये सुख आहे त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि सुख आणि दुःख हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग सुख दुःख तर येणारच. त्या व्यक्तीत आपण काय केलं पाहिजे, लढलं पाहिजे. काय केलं पाहिजे, हारलं नाही पाहिजे, बरोबर आहे का नाही. घर गवताचं असेल हे माझ्या मनात आहे, पण मी इथून पुढे 25 वर्षानंतर बिल्डिंग बांधणार हे आपल्या मनात पाहिजे, जिद्द. आजकालच्या मुलांमधली जिद्दच गेलेली आहे, बरोबर आहे. आणि सांगायचं तात्पर्य की आपल्याला घर जिद्द निर्माण करून द्यायला पाहिजे. माझं जे घर आहे मी ते मोठं करणार, दुरुस्त करणार, सगळ्यांना एक साथ जोडणार. आणि मी माझं घर, माझा समाज, माझं राष्ट्र काय करणार, सर्वांग सुंदर करणार. ही भावना माणसाच्या, विद्यार्थ्याच्या कुठं पाहिजे, मनात. याच्या तर मनात असं काही असतं की परीक्षेत 3 वेळा नापास होतो, असं आहे भरपूर.
कोणाला नापास व्हायला आवडणार आहे का? नाही. घरात भांडण करायला आवडणार आहे का? नाही. पण तू आता इथून गेल्याबरोबर घरात भांडण करणार फिक्स. तुझी बॅग तिकडे आहे, तुझं इकडे आहे, ते तुझं सामान आहे, हे माझं सामान नाही, दिन ठेवून असं चालूच असतं का नाही? हा. तू रस्त्यात थोडी म्हणतो तुला एक दिन ठेवून, कारण रस्त्यामध्ये आपण काय म्हणतो, आपण भीतो बोलायला. घरामध्ये गेले की बघा अत्यंत असं मन मोकळंपणानं वाटतं, आपल्याला सुरक्षित वाटतं. आणि म्हणून आपण म्हणतो, जुनी म्हण असते, ये माझ्या घराच्या जवळ तुला असला चटकवतो. कारण त्याला माहित असतं की आपण काही झालं की लगेच त्याची एक ठेवून घरामध्ये जायचं, गपचूप दरवाजा लावून घ्यायचं, हवा. बरोबर आहे का नाही? कारण आपल्या घराच्या जवळ आपल्याला काय वाटतं, सुरक्षित वाटतं. आणि दुसऱ्याच्या गल्लीत जा बरं, पळत निघतो. कारण त्याला माहिती आहे की याचं घर जवळ आहे, याचे 2-3 मित्र आपल्याला चपकवतील. आणि आपल्याला घराने असावी सावधान, घराने द्यावे समाधान. घर आपल्याला काय देतं रे? समाधान. पण तू घराला काय देतो लय महत्वाचं आहे. तसं काम आपल्याला केलं पाहिजे. घराने ठेवावे काळाचे भान. कशाने ठेवायचं? काळाचं भान. काळ कधी सेम राहतो का? आज चांगला तर उद्या वाईट. आणि हे जीवनाचं चक्र आहे, हे नेहमी काय राहील? चालू राहील. आणि जवळ करावी नवी मूल्य, नवे ज्ञान. जे काही नवीन मूल्य असेल, ते नवीन ज्ञान असेल, ते आपण काय करायला पाहिजे? जवळ करायला पाहिजे. तर आपण आपल्या प्रगतीवर जाऊ शकतो, आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. घरात आईचे अपार कष्ट असतात का नाही? प्रत्येकाच्या आईचे त्या पद्धतीने अपार कष्ट असतात. कारण आई असं एकमेव आहे की ते घराला सगळ्यांना सलोख्यानं ठेवत असतं. म्हणून आईचं घरात सगळ्यात महत्वाचं स्थान असतं. घरातलं सगळं नीटनेटकं कोण ठेवते? आई. सगळं घरात कोण सांभाळते? आई. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून घरामध्ये आईला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजी सांगते सुंदर गोष्टी. आजी काय सांगते? सुंदर गोष्टी. आजी जवळ संध्याकाळी जर झोपलं, बास खतरनाक गोष्टी. आजी रामायण, महाभारत. बरोबर आहे का नाही? माझी आजी तर मला असल्या गोष्टी सांगायची, ते चंदनशेख राजा इकडच्या तिकडच्या असल्या गोष्टी सांगायची. आणि फक्त मी एवढंच म्हणायचं, हा हा हा. त्यातलं मला काहीच कळायचं नाही. आजीनं फक्त हा हा म्हटलं की आजीला वाटते की अजून नातू काही झोपला अजून जाते. हा नाही म्हटलं की काय झोपला का तू? आजी नाही, हा म्हणायचं. असल्या गोष्टी सांगत बसायची ना आजी, ते माझ्या डोक्याच्या बाहेर. कारण आपण तेव्हा लहान असायचो ना. आता आजीला काय माहितीये की लहान पोरांना काय सांगायचं? बरोबर आहे. आजी अशी लांब गोष्ट सांगायची. आणि आजी सगळी गोष्ट समजावून झाली की मग म्हणायची, सांग मी तुला काय सांगितलं. मी म्हटलं, आजीने एवढी लांब गोष्ट सांगल्यावर ते सगळी विसरून. आजी एवढी लांब गोष्ट सांगायची, मी ते सगळं विसरून जायचं. म्हटलं ना आजी मला म्हणे, परत सांगा आता मी तुला काय सांगितलं. आजीला थोडंफार सांगायचं म्हटलं, आजी मला काहीच नाही ऐकलं, पुढचं गेलो विसरून. आणि म्हणून आपल्याला आजी घरामध्ये काय सांगते रे? गोष्टी सांगतात. आणि आबाचा घरामध्ये दरारा असतो, माहितीये ना? आजोबा असतात ना आमच्याकडे. आजोबा घरात आजोबा गप्पिष्ट असतात. आजोबा काय करतात रे? गप्पिष्ट. मस्त गप्पा गोष्टी मारतात सगळ्यांसोबत. आणि आबाचं वजन असतं. आबाच्या रागवण्यामध्ये प्रेम असतं. बरोबर आहे का नाही? आबा 2-3 ठेवून देतील, नंतर मी इकडे ये, हा 1 रुपया घे, दुकानात जा आणि चॉकलेट खा आणि बिस्किट खा. समजलं का? रागवण्यामध्ये पण प्रेम असतं. घरातले सगळे मेंबर आपल्यासाठी रागवतात, ते आपल्यासाठी रागवतात. पण आपण तेव्हा लहान असतो, आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो तू रागवला ना, आता तुझ्याशी कट, आता बोलत असत. पण तसं नसतं. कारण ते आपलं असतं. तू छोट असतं म्हणून तुला ते दिसत, समजायला थोडा उशीर असतं, कळायला पण उशीर असतं. कारण तू छोट बाळ असतं. तू मोठं झालं की तुला सगळंच काही कळत असतं. मग तुला ते समजत असतं की जे काही सगळं होतं हे आपल्यासाठीच तर असतं. कोणासाठी असतं? समजलं का? आणि म्हणून घरात आईच्या हाताचे तू काही जेवण करतो ना, ते पण फार चविष्ट असतं. कसं असतं? चविष्ट. तू कोणत्याही हॉटेलमध्ये खा, पण आपल्या आईचं हातचं जेवण नासारखं जेवण जगात कुठंच भेटत नाही. आणि भेटलं
तरी तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं जाणवणार. आणि हे आईच्या हातचं चविष्ट जेवण तू एकदा तरी खाऊन बघ आणि बघता बघता दुसरीकडे जाऊन तर बघ. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून हे आईचं जेवण जगामध्ये सगळ्यात चविष्ट जेवण असतं. हे आईचं घरात एक महत्वाचं स्थान असतं आणि म्हणून आपल्या घरासारखं हे आपलंच घर असतं. समजलं सगळ्यांना? थँक्यू.